श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज मी तुम्हाला घेऊन आले गुजरातच्या ऐतिहासिक अशा जुनागड शहरामध्ये आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत भारतामधील सर्वात जुन्या प्राणी संग्रहालयापैकी एक सक्करबाग प्राणी संग्रहालय. जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. चला तर मग आत्ता जाऊया आणि पाहूया इथे काय काय खास आहे. आता इथं कसं पोचायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे प्राणी संग्रहालय जुनागड रेल्वे स्टेशनपासून 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि स्टेशन बाहेरून तुम्हाला ॲटो किंवा टॅक्सी सहज मिळेल, जे अवघ्या तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे पोचवतील. जुनागडची आपली ओळख असलेला पवित्र गिरनार पर्वतापासून आणि भवनाथ तलाठी येथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे हे सक्करबाग प्राणी संग्रहालय. तुम्ही जर रात्री गिरनार दर्शनाला जाणार असेल तर दुपारी तुम्ही इथे आरामात येऊ शकता. आणि आम्ही गिरनारच्या पायथ्यापासून ॲटो बुक केला होता. ॲटोवाला एका माणसाला साधारण 50 रुपये चार्ज घेतो आणि आम्ही ॲटोने आता जाणार आहोत. पाहू शकता तुम्ही. आता काय काय ॲटोवाले 300 ते 350 रुपये फिक्स असं भाडं घेतात आपल्याकडून. काय काय 50 रुपये एका माणसाला असा त्यांचा चार्ज असतो. आणि आम्ही सकाळी पोचलो होतो 5:30 वाजता गिरनारमध्ये. मग आम्ही रूमवर जाऊन आराम वगैरे केला. आम्ही झोप बीप काढली आणि त्याच्यानंतर मग आम्ही 12च्या दरम्याने हे प्राणी संग्रहालय फिरायला जाणार होतो. म्हटलं 2 तास फिरून घ्यावं, मुलं पण होती, त्यांना पण आनंद होईल. आणि मग त्याच्यानंतर 2 तास फिरून येऊन रूमवर आराम करून परत संध्याकाळी आम्ही 11, 11:30च्या दरम्याने गिरनार दर्शनासाठी जाणार होतो. तर तोपर्यंत बघा शूट घेतलेलं आहे थोडंसं सगळ्यांचं. मुली खूप खुश होत्या प्राणी संग्रहालय पाहायचं म्हणून. आता आपण पोचलेलो आहोत प्राणी संग्रहालयापाशी. साधारण हे प्राणी संग्रहालय फिरायला आपल्याला 2 तास लागणार आहे आणि आपण नंतर ह्याच ॲटोने रिटर्न जाणार आहोत. आता आपण पोचलेलो आहे तिथे. बाहेरून बघा किती खूप मोठं आहे प्राणी संग्रहालय. आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. आणि इथे ना तिकीट खूप स्वस्त आहे. मोठ्या लोकांसाठी 30 ते 40 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी 20 रुपये आहे. आणि आपल्याला जर कॅमेरा न्यायचा असेल त्याचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात. आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि आता आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये. आता आपण थोडंसं प्राणी संग्रहालयाविषयी माहिती पाहूया. बघा, हे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने प्राणी संग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश होता आशियाई सिंह नष्ट होण्यापासून वाचवणं. इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथे असणारं सिंह तुम्हाला खूप जवळून पाहायला मिळतात. हे पाहून ना अंगावर अक्षरशः काटा येतो. हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सिंह किती जवळून आपल्याला पाहायला मिळतात. आणि सिंह पाहून तर मुली खूप खुश झाल्या होत्या इथे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बिबटे पाहायला मिळतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत. तसेच वाघ आहेत, बंगाल टायगर, चित्ते, हिपोपोटेमास, अस्वल, हरणे, गेंडे, मगर, झेब्रा, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तिथं. पोपट तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. चिमण्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि हा वाघ पहा इथं कसा बसलेला आहे. 2 आहेत. खूप जवळून पाहायला भेटतात आपल्याला खूप. आणि मी तर म्हणून मुलांसाठी तर ही एक शैक्षणिक सहलच ठरेल. आणि हे बघा पक्षी पण किती सुंदर आहेत. आता मुली बघा कशा पाहत आहेत, त्यांना खूप आनंद होतोय. मगर तर खूप होत्या. आणि हे प्राणी संग्रहालय ना सकाळी 9 ते संध्याकाळी 6:15 पर्यंतच उघडं असतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, दर बुधवारी हे पूर्णपणे बंद असतं. त्यामुळे तुम्ही प्लॅन करणार असाल तर बुधवार तेवढा टाळा आणि इतर दिवशी तुम्ही नक्की प्लॅन करू शकता.
आम्ही थोडंसं फिरून फार कंटाळलो होतो म्हणून पाणी प्यायलो, रेस्ट केलं. आणि उन्हाळ्यामध्ये गेलो होतो ना, तर ऊन भरपूर होतं, त्याच्यामुळं मुलं पण थोडीशी दमली होती. आतमध्ये ना आपल्याला पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची पण उत्तम सोय आहे. खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. खूप छोटी छोटी मुलं इथं एन्जॉय करत होती आणि आम्हाला पण वेगवेगळे प्राणी पक्षी पाहून खूप मजा येत होती. तुम्ही पण नक्की एकदा हे सक्करबाग प्राणी संग्रहालयाला भेट द्या. खूप जवळून वेगवेगळ्या प्रकारचे खूप पक्षी आहेत तिथे, प्राणी आहेत, त्याच्यानंतर साप आहेत, सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत तिथे. नक्की अजगर आहेत मोठे मोठे खूप. बघा, पोपट वेगवेगळ्या कलरचे आहेत तिथं. आता जाळी असल्यामुळे एवढा क्लिअर दिसत नाही, पण आपण घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला सक्करबाग प्राणी संग्रहालयाचा प्रवास? जर तुम्ही गिरनारला जाणार असाल तर हा प्लॅन नक्की करा. लहान मुलांसाठी तर ही उत्तम शैक्षणिक सहल ठरू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हो, अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.